नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 4A आकृती वाचन पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूया प्रश्न पहिला. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? आणि त्याचं उत्तर भारत. ब्राझीलमध्ये 10% लोक आणि भारतामध्ये 48.8% लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आहेत, म्हणून याचं उत्तर भारत असं आहे. प्रश्न दुसरा. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे? आणि त्याचं उत्तर ब्राझील असं आहे. ब्राझीलमध्ये 67% आणि भारतामध्ये 57%, म्हणजेच ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. प्रश्न तिसरा. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? उत्तर ब्राझील. ब्राझीलमध्ये 27.5% आणि भारतामध्ये 26%, म्हणजेच ब्राझील देशात स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा जास्त आहे. प्रश्न चौथा. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते कारण सांगा. उत्तर. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही. तर कारण नंबर 1. भारतात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची टक्केवारी 48.8% आहे, तर ती ब्राझीलमध्ये 10% एवढी आहे. नंबर 2. प्राथमिक व्यवसायाचा स्थूल आंतरदेशीय उत्पादनातील हिस्सा भारतामध्ये 17% आहे, तर ब्राझीलमध्ये 5.5% आहे. प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतात 48.8% आणि ब्राझीलमध्ये 10%. तर स्थूल आंतरदेशीय उत्पादनात भारताचा 17% हिस्सा आहे, तर ब्राझीलचा 5.5% एवढा आहे. म्हणून भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही. चला तर मित्रांनो, मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.